सकल धनगर समाज दापोली, मंडणगड, खेड यांचा विराट महामेळावा मुंबईतील घाटकोपर येथे नुकताच पार पडला। या महामेळाव्याला दापोली, मंडणगड, खेडमधील धनगर बांधव मोठ्या संख्येने एकवटलेले पाहायला मिळाले। ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कोकणातील प्रत्येक धनगर वाड्यांवर रस्ते केले पाहिजेत, प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, गावातील बंद घरांची कुलुपे पुन्हा उघडली पाहिजेत, यासाठी मी कटिबद्ध आहे असा विश्वास रामदास कदम यांनी धनगर समाज बांधवांना यावेळी दिला। यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांच्यावर सडकून टीका देखील केली। संजय कदमला विचारला, तुझा राजकीय बाप कोण आहे? राजकीय बाप संजयचा रामदास कदम आहे। मी कसा बाप आहे? होय, त्याला त्या सरपंचापासून त्याला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षापर्यंत मी बसवला, मी तिकीट दिल्या, मी त्याला उपाध्यक्ष केला जिल्हा परिषदचा, मी त्याचा बाप आहे। ह्या सापाला दूध मी पाजलं, ह्या सापाला दूध मी पाजलं, सापाला मोठा मी केला। उद्याच्या निवडणुकीमध्ये ह्या सापाचा फणा तुम्ही सगळेजण घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। होय, राजकीय फणा तर तुम्ही सांगाल बहिणीचं ठेचं सांगितलं। आपण लोकशाही मागणार आहे मस्त वेळ, आणि असं मतदान झालं पाहिजे, असं मतदान झालं पाहिजे की पुन्हा हा फणावरती काढता कामा नये। दादा, एक गोष्ट आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही निवडून येणार हे का कुठल्या जोशीकडे बघायची आवश्यकता नाही, जोशी अण्णाकडे बघायला जायची आवश्यकता नाही। पण ज्या दिवशी तुम्ही निवडून येऊन तुमचा निवडणूक निघेल त्या दिवशी आज दिलेली घुमडी तुमच्या खांद्यावरती हवी, तुमच्या खांद्यावरती। होय, माझ्या या विजयाचे शिल्पकार माझा धनगर समाज आहे, हा मेसेज देऊन टाका, देऊन टाका। देऊन टाका। आणि ही मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला, ते तुम्हाला त्रास देत नाही, यांनी मला पण त्रास दिला आहे। हा आठ माणूस, एकच माणूस। मी काम मंजूर करून आलो की हा नसतं, मी आणलं की याला बाजूला कोणाचं मूल झालं ते मीच केलं। काय मला सांगा तुम्ही, म्हणजे दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणून, हा माझाच बाप, तुझे बाप आहे किती ते सांग ना, किती बाप तुझे आहे? लोक काय वेडे आहेत का? तो जमाना गेला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।